टॉस जिंकला टीम NCC हनुमानपाडा या संघाने आणि नो डाऊट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला जो ट्रेंड सुरू आहे अर्थातच टॉस जिंका आणि क्षेत्ररक्षण निवडा. खरं तर प्रत्येक कॅप्टन प्रत्येक संघ चेसिंगवर विश्वास ठेवतोय आणि तो विश्वास हनुमानपाडा या संघाने देखील ठेवलाय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलंय. पहा तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी असेल. हनुमानपाडा संघ 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. प्रेक्षक कमाल कॅचसाठी पैठणी साडीचं पारितोषिक आहे. पहा जो प्रेक्षक मैदानाच्या बाहेर झेल पकडेल त्यासाठी खरं तर हे पारितोषिक असेल. डावाला होईल सुरुवात. बोला गणपती बाप्पा. पहिल्या 3 चेंडूंवरती जर का 3 षटकार आले तर तब्बल 3000चं पारितोषिक होय. हे चॅलेंज स्वीकारलंय. संदेश घरतच्या बॅटमधनं चेंडू निघाला सीमा पार. षटकार. चला ज्या प्रेक्षकाने झेल पकडलाय फार रिले कॅच नकोय आम्हाला. प्रेक्षक हवेत आणि खेळाडूंव्यतिरिक्त आणि एका खरं तर प्रेक्षकाने तो झेल पकडायचा आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार संदेश घरत. व आणखीन एक दमदार स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न आला द कार्पेट. चेंडू मात्र ऑन साइडला खरं तर पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल बार बार बचावला असं म्हणावं लागेल. दुसरी रन्स घेत असताना खरं तर थोडी घाई करावी लागली. संदेश घरत दिगंबर नागे लेजंड खेळाडू 40+ मैदानाच्या आतमध्ये खरं तर या 2 लेजंड खेळाडूंना आपण पाहतोय. बरेच वर्ष ज्यांनी क्रिकेटसाठी डेडिकेट केलेत. बरेच वर्ष खरं तर ज्या खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतोय आणि सुरुवातीचे व्यावसायिक खेळाडू आहेत असं देखील खरं तर म्हणावं लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. वाशी एंड कडून गोलंदाज साहिलला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न व्हीसेप मध्ये. क्या बात आहे संदेश घरत. ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडू जाऊन थांबलाय. सीमा पार. चौकार. प्रेक्षकांना असं वाटत असेल की हे 40+ खेळाडू आहेत की नाहीत, परंतु होय. खरं तर मागच्या 10 वर्षांपूर्वी जसा क्रिकेट संदेश खेळायचा आजही तोच क्लास, तीच बॅटिंग, तीच टायमिंग मैदानाच्या आतमध्ये खरं तर संदेश घरतच्या बॅटमधून आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा. हल्ला बॉल. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना संदेश घरतला आपण पाहतोय. हो शॉर्ट पिच लॉफ केलाय आणि समालोचन कक्षाच्या दिशेने चेंडूला उडवलं सीमा पार. आणखीन एक दमदार रुबाबदार षटकार. जबरदस्त बॅटिंग. क्या बात आहे. आक्रमक फटकेबाजी. फार मोठे वडावचे जावई आहेत संदेश घरत आणि आज खरं तर या खारेपाट विभागात आणि वाशी विभाग क्रिकेट संघटनेच्या या ऐतिहासिक मैदानावरती काय जबरदस्त बॅटिंग करतायत. पाटा विकेट फ्लॅट विकेटवरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना संदेशला आपण पाहतोय. 4 चेंडूंमध्ये 2 सिक्सर, 1 4, 1 डबल रन्स. खरं तर गोलंदाजाला रिमांड वरती घेतलाय. इकडे देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट चिकडा आणि तदनंतर फाईन लेगला चेंडू मात्र निघालाय गोलीच्या वेगाने सीमा पार. चौकार. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 22 रन्स. नितीन म्हात्रे आणि प्रफुल्ल म्हात्रे आपणास आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा.
पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना संदेशला आपण पाहतोय. 22 रन स्कोरकार्डवरती पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दमदार बॅटिंग आणि आघाडीच्या गोलंदाजाला अक्षरशः उद्ध्वस्त केलंय. उजव्या हाताचा विस्फोटक खेळाडू, बरेच वर्ष खरं तर क्रिकेटसाठी ज्यांनी डेडिकेट केलेत, जो हे टीमसाठी, जो हे गावासाठी खरं तर खेळत असताना संदेश घरतला आजही खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकातील. नेक्स्ट बॉल वरती देखील लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. दिगंबर नागे पोहोचेल. नवी मुंबई पोलीस दलात सध्या कार्यरत असणारा खरं तर हा खेळाडू आणि खरं तर त्याची रनिंग बिटॉन द विकेट्स कमालीची आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि इव्हेंटफुल षटक खरं तर पहिल्या षटकामध्ये संदेश घरतची बॅटिंग पाहण्यासारखी राहिली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. रन्स आल्यात एकूण 24 विदाउट लॉस. दमदार बॅटिंग. 5 क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आम्ही विनंती करतोय, तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी आहे. 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. अन्यथा एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये फील करावं लागेल. टाइम अलर्ट आहे. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना देऊ. आज एकूण 12 संघ, अर्थातच एक 8चा पूल आणि एक 4चा पूल, असे एकूण 12 संघ आहेत. सो त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतोय, स्पर्धा वेळेत संपन्न व्हायला हवे. ऐतिहासिक स्पर्धा, पहिलं पर्व गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 हे पहिलं पर्व पाहतोय. सन्माननीय नितीन म्हात्रे साहेबांचं शुभागमन अतिथी मंचकावरती होत असताना खरं तर आपण पाहतो, ज्यांनी आमच्या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू स्पॉन्सर्स केलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपण पाहतोय. तदनंतर सन्माननीय सुजितदादा पाटील, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कालेश्री, दादांना देखील आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. तदनंतर सन्माननीय प्रफुल्ल म्हात्रे यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था ज्यांनी केली आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हवेत ट्रॅव्हल होत असताना खरं तर संधी जरूर होती एनसीसी हनुमानपाडा टीमच्या फिल्डर्सकडे, परंतु नो मॅन्स लँड, निर्जन स्थली चेंडू पडला आणि तदनंतर रन्स आल्या 2. दिगंबर नागे, बाबू या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर बरेच वर्ष हा देखील खेळाडूला आपण पाहतोय आणि अगदी सुरुवातीपासून अटॅकिंग बॅटिंग आणि त्याचबरोबरने रनिंग बिटॉन द विकेट्स मध्ये चप्पल असणारा हा खेळाडू आपण पाहतोय. बैठक स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करेल, परंतु चेंडू मात्र निघालाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. सीमा पार चौकार. दमदार सुरुवात. एक तरफ कुवा तो दूसरी तरफ काही. बचे तो कैसे बचे. एका बाजूने संदेश घरत, आता दुसऱ्या बाजूने दिगंबर नागे. दोन्ही एंड कडून जबरदस्त बॅटिंग खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 40+ हे दोन्ही लेजंड खेळाडू. शॉर्ट पिच चेंडू लाईट कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला तिकडे झेल झाला असता, परंतु कॅच ड्रॉप आणि तदनंतर ही रनआउटची विकेट देखील मिळणार नाहीये. विकेट्स अतिशय महत्वाच्या असेल. सर्व्हिस देखील आपल्या खेळाडूंना तेच मोटिवेशन देत असताना मैदानाच्या आतमध्ये खरं तर त्याचा आवाज आपण की टेक द कॅच, कॅचेस पकडा मित्रांनो. आणि जर का तुम्ही विकेट्स घ्याल तर तुम्ही सामन्यामध्ये जिवंत राहाल. जीवदान जरूर मिळाल्या दिगंबर नागे आला, परंतु पहिल्या षटकामध्ये ज्या खेळाडूने हा कार माजवला असा खरं तर सुपरस्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संदेश घरत आता ऑन स्ट्राईक वरती आहे. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी रोहन. शॉर्ट पिच चेंडू पॉइंटच्या दिशेने. हा कॅच यावेळेस मात्र कंप्लीट होईल. धक्का क्रमांक 1. पहिला विकेट डाऊन. संदेश घरत बॅक टू द पॅव्हलियन.
बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी सामना पाहण्यासाठी आलेत. अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे आमचे दमदार सदस्य रवींद्र म्हात्रे, त्याचबरोबरीने राकेश पाटील यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये जरूर आपण पाहतोय. पहिली विकेट गमावले, परंतु जबरदस्त बॅटिंग संदेश घरची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले, परंतु एका खराब चेंडूवरती त्याने आपली विकेट गमावलाय. थोडा नाखुश आहे, नाराज आहे. ठाऊक आहे त्याला की चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या टचमध्ये बॅटिंग करत असताना या खराब चेंडूवरती मात्र विकेट गमावलाय. इंडेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती प्रशांत घरत, आणखीन एक दमदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अष्टविनायक जोहे आणि त्यांच्या विरोधात NCC हनुमानपाडा अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलंय. NCC हनुमानपाडा संघाने पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या एकूण 24. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये रन्स आल्यात 7. त्याचबरोबरीने एक विकेट देखील मिळाली. संदेश घरत हा खेळाडू बाद झाला आणि तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती प्रशांत घरत या खेळाडूला जरूर आपण पाहतोय. समोरला लॉफ करण्याचा प्रयत्न, गोलंदाज इंटरेस्टेड आहे. कॅच अँड बॉलचा चान्स, कॅच ड्रॉप. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आज? कॅचेस भरपूर महत्वाच्या आहेत आणि एक सोप्पा झेल, आणखीन एक ड्रॉप झालाय. गोलंदाज इंटरेस्टेड होता असं म्हणावं लागेल. कॅच अँड बॉलचा चान्स, परंतु तदनंतर 3 फिल्डरच्या मधोमध चेंडू पडला आणि प्रशांत घरतला देखील जीवदान मिळालं असं म्हणावं लागेल. स्ट्राईक रूट होत असताना एक सिंगल स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. रन्स पाहतोय स्कोर कार्ड वरती 32 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. ओ लास्ट बॉल, अप्पर कटचा फटका. दिगंबर नागे आपला क्लास दाखवत असताना चेंडू मात्र चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनचं दर्शन घ्यायला. दिगंबर नागे यांच्या बॅट मधना हा चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना अष्टविनायक जोहे संघाची धावसंख्या असेल 36 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पण जे आता सुरुवात मिळाली जोहे संघाला ती आता निरंतर ठेवावी लागेल. येणाऱ्या 2 षटकांमध्ये जर का इतक्याच रन्स आल्या तर मग 70 पेक्षा अधिक, आय थिंक 72, आणि तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर करतील. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण नेहमी पाहतो पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कमी विकेट्स जर का गेल्या आणि रन जर का अधिक आल्या तर मग 200-250 पर्यंत जाण्याचा प्रयत्न नेहमी खरं तर प्रत्येक टीमचा आपण पाहिला. आणि एक्झॅक्टली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील तोच प्रयत्न असतो. पण जमेची बाजू असे की फक्त एक विकेट गमावलाय. डगआउटमध्ये प्रवीण पाटील सारखा गुणवान खेळाडू आहे. आणखी बरेचसे खेळाडू आहेत जोहेच्या डगआउटमध्ये, परंतु प्रवीण पाटील याच्याकडे देखील ती ॲबिलिटी, तो क्लास आहे, ती पॉवर आहे की डेट ओव्हरमध्ये खरं तर 3ऱ्या-4थ्या गोलंदाजावरती तो आक्रमण करू शकतोय. पण मैदान आता थोडं छोटं. हेडलाईट थोडी बंद करा. जी मुख्य रस्त्यावरती जी टू व्हीलर आहे, बाईक आहे किंवा जे कधी 4 व्हीलर आहे त्यांना आमची विनंती असेल. आणि मुख्य रस्त्यावरती कोणीही आपल्या 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर पार्क करू नका प्लीज. भरपूर मोठा पार्किंग एरिया आहे. अगदी 1000 पेक्षा अधिक गाड्या इकडे पार्क होऊ शकतात. सो आपण पार्किंग एरियामध्ये आपल्या 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर पार्क करू शकताय. प्रवीण पाटील बद्दल आपण चर्चा करत होतो. खरं तर डगआउटमध्ये आणखीन एक गुणवान खेळाडू आहे की त्याच्याकडे ती ॲबिलिटी, तो क्लास आहे. आणि 2 षटकानंतर खरं तर रन्स आपण स्कोर कार्ड वरती पाहतो 36. येणाऱ्या 2 षटकांमध्ये आता किती रन्स होतील? नेक्स्ट बॉल वरती रन्स मिळाली, एक सिंगल. सन्माननीय सुजितदादा पाटील ग्रामपंचायत कालेश्रीचे विद्यमान उपसरपंच, यंग अँड डायनामिक नेतृत्व. खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आम्हास लाभलंय. खरं तर दादांची उपस्थिती देखील काही क्षणामध्ये मुख्य अतिथी मंचकावरती आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर खारेपाट विभागातील आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय. नेक्स्ट बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, एज अँड टेकन. बॅट्समन
दिगंबर नागे बॅक टू द पॅव्हलियन. खेळाडू बद्दल आपण चर्चा करत होतो, तो खेळाडू इनेट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रवीण पाटील, हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे पहिले अध्यक्ष, दमदार नेतृत्व खरं तर ज्यांच्या माध्यमातून हमरापूर विभागामध्ये आपण पाहतोय. आणि खरं तर हमरापूर विभागातील क्रिकेट सातत्याने पुढे कसं जाईल याचा विचार करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाटील या खेळाडूला आपण पाहतोय. स्लॉग ओव्हरमध्ये इफेक्टिव्ह बॅटिंग करणारा खेळाडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दत्तगुरू वडावचे 40+ लेजंड खेळाडू ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून जो हे 40+ टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच ज्ञानेश्वर म्हात्रे. हे देखील खरं तर ही मॅच लाईव्ह सामना पाहत आहेत, त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. गोलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या षटकासाठी नीरज, अगदी दुसऱ्या चेंडूवरती त्याला सफलता मिळाली. प्रवीण पाटीलसाठी खोला चेंडू टाकलाय ऑफ साईडला, डीपेक्षा कव्हरला, 38 सर्कल क्रॉस करताना सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, आता घाई करावी लागेल. प्रवीण पोहोचलाय, सिंगलला कन्वर्ट केलं गेलंय डबल मध्ये. रन्स आल्या 2. या 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळते आहेत. 39 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स, 39 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाचा जर का आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती सिंगल, सेकंड बॉल वरती मिळाली विकेट आणि तदनंतर तिसऱ्या बॉल वरती रन्स आल्या 2. हो, समोरला चेंडू होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर रिजन कडे 2 खेळाडू आहेत, सिंगल मिळेल. फारसं काही हाती लागणार नाहीये. मागच्या 2 चेंडूंचा जर का आपण विचार केला तर अलॉंग द कार्पेट जमिनी लगतचे स्ट्रोक्स प्रवीण पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या. मागच्या 2 चेंडूंवरती 3 रन्स प्रवीण पाटील यांच्या बॅटमधून येत असताना आता स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळतात 40 रन्स आणि 40+ खेळाडू आहेत. जबरदस्त बॅटिंग. खरं तर आघाडीच्या 2 षटकांमध्ये बोलबाला राहिला फलंदाजांचा. आघाडीच्या 2 गोलंदाजांना डॉमिनेट केलं, परंतु आता स्लॉग ओव्हरमध्ये कशा प्रकारची फलंदाजी राहील. नेक्स्ट बॉल, गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडलाय. ऑफ स्टिकच्या बाहेर राहणारा चेंडू, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर राहणारा चेंडू, निर्धाव चेंडू आला. इच अँड एव्हरी डॉट बॉल, प्रेशर क्रिएटेड ऑन द बॅट्समन. प्रत्येक निर्धाव चेंडू हा थोडं प्रेशर, दडपण वाढवेल फलंदाजावरती. काय घडेल मॅच मध्ये. हो, शॉर्ट पिच चेंडू, आणखीन एक मिस केला. हा खराब चेंडू होता, परंतु या खराब चेंडूवरती देखील रन्स आल्या नाही आहेत असं म्हणावं लागेल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. कमबॅक करत असताना NCC हनुमानपाडा या खरं तर संघाला आपण पाहतो आणि कौतुक करावं लागेल. नीरज पाटील या गोलंदाजाचं खरं तर आपण कौतुक करूया. डेट ओव्हर खरं तर तिसऱ्या षटकासाठी खरं तर हा गोलंदाज आला आणि या तिसऱ्या षटकामध्ये रन्स आल्या अवघ्या 4 आणि 1 विकेट मिळाली. जो हे टीमचा खरं तर खेमा थोडा आता निराश असेल, नाराज असेल, संदेश घरातला ठाऊक आहे. जी सुरुवात त्याच्या बॅटमधनं झाली, जी बॅटिंग दिगंबर नागे यांनी केली, परंतु तदनंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये रन्स आल्या नाही आहेत. कधी फलंदाज, कधी गोलंदाज. खरं तर असं क्रिकेट नेहमी राहिलंय. खरं तर परिवर्तन हा नेहमी आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि तोच बदल खरं तर या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय. परंतु अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि नेहमी आपण पाहतो की दीव एंडकडून जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा रन्स अधिक येत आहेत. बाउंड्रीचा जर का आपण विचार केला तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डीप मिड विकेट, फाईन लेग, स्क्वेअर लेग अगदी जवळ आहे आणि प्रवीण देखील त्याच एरियाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करेल. एखाद्या शॉर्ट पिच चेंडूच्या प्रतीक्षेत असेल, परंतु एखादा शॉर्ट पिच चेंडू त्याला भेटेल का, की मग यॉर्कर लाईन वरचे चेंडू या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील. डेट ओव्हर, भैरवीच्या षटकासाठी गोलंदाज प्रशांत पाटील. प्रशांत पाटील खेळाडूवरती भरोसा दाखवलाय. शॉर्ट पिच चेंडू होता, वेगाने फेकलाय, परंतु एक्स्ट्रा बाहेर निघाला. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राचे 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 40+ म्हणावं लागेल. 41 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय.
प्रवीण पाटीलला आता वेल फिनिश करावं लागेल. इंडियन टीम मध्ये नेहमी आपण हार्दिक पांड्या ज्याप्रमाणे पाहतोय वेल फिनिशर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय KL राहुल सध्याच्या घडीला. नेक्स्ट बॉल पुलचा फटका सीमा पार जाईल का? प्रवीण पाटीलचा तडाखा चेंडू निघाला सीमा पार षटकार. आप देखे किसमें कितना है दम. प्रवीण पाटील साठी शॉर्ट पिच. खरं तर ज्या खेळाडूची आपण स्तुती करत होतो, ज्या खेळाडूबद्दल आपण चर्चा करत होतो, त्या खेळाडूच्या बॅटमधनं षटकार आलाय. अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्कोर कार्ड वरती रन 47 आपण पाहतोय. 60च्या पुढे जाईल का जो हे संघ, आणि त्याचा विचार डगआउट मध्ये जरूर केला जातोय. गोलंदाज तयार आहे. हो फुलटॉस आहे. क्लास क्लास पॉवरफुल बॅटिंग. मागच्या 2 चेंडूंवरती प्रवीण पाटीलच्या बॅटमधनं आधी आला षटकार आणि तदनंतर हा दमदार चौकार. खर तर आत्ताचा स्ट्रोक जो आपण पाहिला पॉइंटला बीट करत असताना डीप कव्हर पॉइंटला स्वीपरच्या दिशेने स्ट्रोक्स प्ले केला आणि तदनंतर हा चौकार अक्षरशः वसूल केलाय. 4ने धावसंख्या आता मात्र 50 धावांच्या पलीकडे 51 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. NCC हनुमानपाडा टीमला करायचंय कमबॅक. ते पाहायला मिळेल का? हो शॉर्ट पिच शॉर्टम पुलचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. प्रवीण पाटील ची विकेट आता मात्र कमबॅक करून देणारे राहणार आहे हनुमानपाडा टीम साठी. शॉर्ट पिच चेंडूवरती खर तर फसला प्रवीण पाटील असं म्हणावं लागेल. मिड विकेटला डीप मध्ये झेल पकडला नंतर प्रवीण पाटीलची विकेट खर तर जो हे संघाने आता गमावले. आणि तदनंतर पुढील खेळाडू नेट नंबर 6 सुनील पाटील, हमरापूर विभागातील गोल्डन मॅन आणि रियल पुष्पा म्हणून ज्यांना संबोधलं जातं. गणेश मूर्तिकार संघटनेचे खरं तर अध्यक्षपद ज्यांच्याकडे आहे. सुनील पाटील नेट नंबर 6 वरती जरूर आपण पाहतोय. चप्पल ST रक्षक म्हणून हमरापूर विभागामध्ये ज्यांना विशेष करून ओळखलं जातोय. एका बाजूला सुनील पाटील, त्याच्या सोबत नॉन स्ट्राईकला प्रशांत घरात. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओ क्या बात आहे. सुनील पाटील साठी शॉर्ट पिच आणि त्या चेंडूला मात्र पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनचं दर्शन घ्यायला सीमा पार चौकार. स्वैग से करेंगे सबका स्वागत. आणि सुनील पाटीलने ते खरं तर दाखवलंय. आल्या आल्या खरं तर पहिल्या चेंडूवरती चौकार. या खरं तर षटकातील चेंडू बाकी असतील 2 आणि सुनील पाटील यांच्या बॅटमधनं जर का एक षटकार आला तर या स्पर्धेचे लाडके आयोजक सुदर्शन म्हात्रे दीव यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. स्पर्धेच्या वतीने खरं तर हे पारितोषिक आपण लावतोय. षटकार जर का आला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. रन्स आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 55 55 रन्स. पुन्हा एकदा सुपला शॉट. क्या बात आहे. चेंडू मात्र चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनचं दर्शन गेलं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सुनील पाटीलचा क्लास हा चौकार.
अल्टी पलटी आणि चेंडूला केले सुनील पाटीलने कल्टी. क्या बात है, दमदार बॅटिंग. आम्ही नेहमी म्हणतो खर तर पायाने चालतो तो अंतर गाठतो आणि खर तर जो डोक्याने चालतो तो ध्येय गाठतो. आणि सुनील पाटीलला ठाऊक आहे की आपली ताकद कुठे आहे, आपल्याकडे कोणत्या प्रकारचे स्ट्रोक्स आहेत. आणि सुपला शॉट मारत असताना सुनील पाटील यांच्या बॅटमधना खर तर चौकार आपण पाहिलाय. लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जर खर तर आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा बॅटचा फेस खोललाय, थर्ड मॅनला बीट केलंय, चेंडू निघालाय. इट्स अ 3 इन अ रो. सुनील पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि या स्पर्धेतील सर्वाधिक रन्स या जोहे टीमच्या नावावरती राहिल्यात. खरं तर कालचा दिवस आणि आजची रात्र जर का आपण विचार केला, कालच्या रात्रीत आणि आजच्या रात्रीत जर का सर्वाधिक रन्स कोणाच्या असतील तर त्या म्हणजे जोहे टीमच्या. आणि 63 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. टार्गेट सेट केलं गेलंय. 64 धावांचं लक्ष या ठिकाणी जरूर आपण पाहणार आहोत. आवाजात करूया बदल आणि ऐकूया आवाज आमचे साथी समालोचक सुहास सरांकडे आपण जाऊया. हॅलो. यस, पहिल्या मॅचचा विनर टीम HSC भाल आपण कुठे जाऊ नये, कारण नेक्स्ट मॅच आपल्याला विनर वर्सेस विनर्स केले जाईल. यस, ई गटातील मॅच असेल ती. सो प्लीज. दीव गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. आपण आजूबाजूला मैदानाच्या बाहेर आहात तर व्यासपीठावर येऊन बसण्याची कृपा करावी. हॅलो. पुनश्च एकदा गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. खऱ्या अर्थानं पहिल्या वर्षातील 5 दिवसाची ही शृंखला, पहिली रजनी आणि त्यानंतर सुरू झालेल्या आजच्या या दुसऱ्या रजनीमधले हा दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळतो आहे. दोन दिग्गज टीम दरम्यान आपल्याला हा सामना अनुभवायला मिळतो आहे. NCC हनुमानपाडा विपक्ष अष्टविनायक जोहे या दोन संघादरम्यान काटेकी टक्कर, कडा मुकाबला पाहायला मिळाला. चला, फलंदाज आता मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. NCC हनुमानपाडा संघाला विनंती असेल, तब्बल 63 धावांचं एक मोठं लक्ष समोर ठेवलं. अष्टविनायक जोहे संघाने काय फलंदाजी केली आहे, अक्षरशः मैदानावरती आग पेटवली होती. संदेश घरत यांनी 7 चेंडूंमध्ये 24 धावा कुठून काढल्या. दिगंबर नागे 5 चेंडूंमध्ये 11 ठोकून काढल्या. प्रवीण पाटील यांनी 5 चेंडूंमध्ये 13 ठोकून काढल्या. तर सुनील पाटील सबसे कातील, अक्षरशः 3 चेंडूंमध्ये 12 धावसंख्या, त्याच्यामध्ये इम्प्रोव्हिजिंग स्ट्रोक, सुपला शॉट मारला होता आणि अक्षरशः सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आज हे सर्वच लिजंड खेळाडू आज प्रेक्षकांची मनं जिंकायला येत आहेत. हनुमानपाडा संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. दोन यंगस्टर खेळाडू, ज्या खेळाडूंवरती NCC हनुमानपाडा या संघाची
प्रतिभा ज्यांच्या भोवती फिरते असे 2 यंगस्टर खेळाडू मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतात. एकाच्या जर्सी क्रमांक 517 पण आहे, तर दुसऱ्याचा 18. हे खूप साऱ्या जर्सीज यावेळेला आपण बघतो. नंबर्स आणि सगळेच खेळाडू, प्रिय खेळाडू ज्यांच्यावरती खऱ्या अर्थानं खूप सारा प्रेम राहतो, ते जर्सीचे नंबर आपल्याला प्रत्येकाच्या जर्सीच्या पाठी पाहायला मिळतात. 2 खेळाडू मैदानाच्या लगत दिशेने दाखल झालेले आहेत. सर्वेश पाटील आणि रोहन पाटील, सर्वेश आणि रोहन ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. हनुमानपाडा गावाचा विचार केला, हनुमानपाडा संघाचा विचार केला, जरूर खूप साऱ्या शुभेच्छा आम्हाला नक्कीच 40+ आमचे सतीश पाटील सर यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. याच मैदानावरती काही दिवसापूर्वी सतीश पाटील सरांचा सुद्धा खेळ बहरताना आम्ही पाहिला होता. आज कदाचित ते मैदानात दिसत नाही आहेत, कामानिमित्त बाहेर असतील, त्यांची ही आठवण जरूर काढूया. परंतु आज मैदानाच्या दिशेत जात असताना सर्वेश आणि त्याचबरोबर ती रोहन पाटील, सर्वेश आणि रोहन 63 धावांचा लक्ष्य सामोरं ठेवलंय. मॅचकडे वळत असताना या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडांची, इथे नद्यांनी दिली आम्हा समर्थता बलिदानांची, डोंगर पहाड इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवय्यांची सदाशिरे, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करे. भय भीती डर अक्षरशः बाजूला ठेवून 2 खेळाडू मैदानावरती दाखल झाले. 63चा मोठा टार्गेट आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज क्रमांक 1 संदेश घरच्या हातामध्ये दिलाय. हा चेंडू बघूया. पॉवर प्लेचं पहिलं षटक समोर आहे. डावखुरा फलंदाज रोहन पाटील, रोहन टू संदेश. 63चं आव्हान, मोठं आव्हान आहे. लेट्स स्प्रेड क्रिकेट. पहिला चेंडू, 64चं आव्हान. पहिला बॉल फक्त लेट कट. यावेळेलाच मात्र खेळून कडला पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय. 1 पाउंस ओव्हर द रोप, 4 रन्स. संघर्ष मातीमध्ये तुम्ही जन्माला आलात, त्याच मातीमध्ये मी सुद्धा जन्माला आलोय असं सर्वेश जरूर सांगतोय. डावखुरे हाताचा पहिला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप होता, फक्त दिशा दिली, चौकार ठोकलाय. चौकाराच्या ध्यानं संघाची धावसंख्या 4, स्वतःची धावसंख्या 4 वर खेळतोय. वन्स अगेन, पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये आहे, फुल टाइम बघतोय आपण. तिथे क्षेत्ररक्षक आणि सुंटीबाईने पकडलाय झेल आणि संपला इथे मात्र रोहन पाटीलचा खेळ. हॅलो, येस, याच टुर्नामेंट्समध्ये 50 धावसंख्या ठोकून काढणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला डब्ल्यू बॉईज याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ते आयवा कॅचसाठी आपल्याला पाहतोय आपण की पैठणी दिली जाणार आहे. खूप साऱ्या मोठ्या मोठ्या बक्षिसा खऱ्या अर्थानं या गावदेवी दीव आयोजित गावदेवी चषक 2026 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आपण मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा बोलूया. NCC हनुमानपाडा विपक्ष अष्टविनायक जो हे असे मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. 63 धावा कुठून काढल्यानंतर 64चं आव्हान ठेवलंय. NCC हनुमानपाडा संघ सलाबीची जोडी मैदानात दाखल झाली. पहिल्या चेंडूवरती चांगला चौकार पाहायला मिळाला पॉईंटच्या दिशेने, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका घेण्याच्या नादामध्ये सर्वेसला मात्र माघारी, रोहन पाटीलला मात्र माघारी जावं लागलं होतं आणि तदनंतर 1 तेरी तर 1 मेरी अशी परिस्थिती मैदानाच्या दिशेने पाहतोय. नवीन फलंदाज दाखल झालाय प्रफुल्ल पाटील. याच्याकडे सुद्धा ॲबिलिटी आहे, क्वालिटी आहे, कॅलिबर आहे. खेळून काढेल का? वेगाचा वापर, अगदी खोलात टाकलेला चेंडू होता. पाहता क्षणी फक्त पाहत राहिले. चेंडू भरधाव वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, प्रवीण पाटील यांच्या हातामध्ये विसावलेला आहे. थोडंसं मॉडरेशन क्रिएट करणारं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या षटकामध्ये तोडफोड केली जाते, ज्या षटकामध्ये मोठी धावसंख्या जमवली जाते, तिथे खूप चांगला षटक फेकत असताना बघतो. यावेळेस मात्र शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, उसळलेला चेंडू बघतो. बाउन्स आपल्याला आव्हान तर पाहायला मिळाला आणि तिथून मात्र आपण बघतोय पंचांचा इशारा. वाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्येमध्ये होईल वाढ. सिंगलने धावफलकावरती 5 धावसंख्या धावफलकावरती आलेला आहे. वन्स अगेन प्रफुल्ल पाटील स्ट्रायकिंग एंडला आहे.
चांगला चेंडू होता, फटका जोरदार खेळण्याचा प्रयत्न झाला, टायमिंग झाला नाही. कॉर्नरच्या रिझनमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन येईपर्यंत सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. खूप वेळ शांत राहिला होता सर्वेश पाटील. सर्वेशला आता स्ट्राईक मिळतोय. सर्वेशसुद्धा अगदी महत्त्वाचा खेळाडू आहे, ज्याच्याकडे खूप साऱ्या मोठ्या फटक्यांचं खेळण्याचा अनुभव आहे. एका क्षणी म्हणजे एका हाती मॅच वळवण्याची ताकद त्याच्याकडे आहे. ती ताकद आज त्याला दाखवावी लागेल, कारण 64 धावांचं आव्हान आहे समोर, खूप मोठं आव्हान आहे. त्यामुळे शांत बसून चालणार नाही आहे. शांतता आता अशांतमध्ये निर्माण करावी लागणार आहे. पंचांकडून जरूर गार्ड घेतोय सर्वेश पाटील. कोर्ट निलेश पाटील यांच्याकडून 5 षटकार, 500 रुपये 3 षटकारांसाठी. जर चेंडू संपल्यानंतर माझ्याशी संपर्क साधा प्लीज, चालूमध्ये सांगू नका. तर बघतोय आपण चेंडू अक्षय पुन्हा एकदा वेगाने टाकला होता. ऑफसाईड दी ऑफस्टम होता बॉल, आणि खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हर करत असताना आपल्याला पुन्हा एकदा पाहतोय आपण संदेश घरत, ज्यांनी 7 चेंडूमध्ये 24 धावसंख्या अष्टपैलू खेळली मैदानावरती. त्याच्याकडून होत असताना यावेळेला शॉर्टपिच चेंडू होता, फिरवून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला झालाय. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होत असताना तिथे डीपमध्ये प्रोटेक्शन आलं, पकडलंय. फेकी करीपर्यंत पुन्हा एकदा सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. पहिलं षटक खरं तर अष्टविनायक जोये या संघाच्या नावावरती राहिले. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, पण महत्त्वाची विकेट रोहन पाटीलला माघारी पाठवण्यात मात्र संदेश घरतला इथे नक्कीच योगदान मिळालं होतं. आणि महत्त्वाची विकेट पहिल्या षटकामध्ये मिळाल्यामुळं थोडंसं NCC हनुमानपाडा या संघावरती आता बॉदरेशन क्रिएट होत असताना थोडंसं विजय विनिमय करावा लागणार आहे. 64 मोठं आव्हान आहे, फक्त आणि फक्त 5 धावसंख्या धावफलकावरती आहे. त्यामुळं आत्ता आव्हानाला सामोरे जात असताना हवाई सफरचे फटके खेळावे लागणार आहे. शांततेचा आता अशांततेमध्ये रूपांतर करावं लागणार आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. गरज काय आहे ती नक्कीच 2 खेळाडूंना सांगण्यास योग्य नाही आहे, कारण त्याला माहिती आहे मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्समध्ये खेळत असताना मोठे संघांवरती चांगला अनुभव आहे. परंतु थांबत असताना खेळत असताना मोठ्या फटक्यांची अतिशय नितांत गरज असणार आहे. वोलियानी सेकंड दुसऱ्या षटकाकडे अभिजित गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. उजव्या हाताचा गोलंदाज आहे, समोर आहे उजव्या हाताचा फलंदाज सर्वेश पाटील. संघाची धावसंख्या 5. हा पिच बॉल होता, फिरून मारण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक उभा होता, पकडलाय झेल, संपलाय सर्वेश पाटीलचा खेळ. बॅक टू द डगआउट. येस, सर्व्हिसचा विमान इथं क्रॅश झालेला आहे आणि डब्ल्यू बॉईज यांच्याकडून लावण्यात आलेले ते 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. हे फक्त या मॅचसाठीच असणार आहे. जो खेळाडू 50 पूर्ण करेल, 50 पूर्ण करेल, त्या खेळाडूला देण्यात येणार आहे. खरं तर सुवर्ण संधी चालून आलेली आहे, परंतु या संधीचं सोनं करणं अक्षरशः गरजेचं असणार आहे. एक उंचपुरा फलंदाज क्रमांक 4 इनेट नंबर 4 वरती नीरज पाटील दाखल झालाय स्ट्रायकिंग एंडला. पंचांकडून गार्ड घेतोय. समोर आहे अभिजित. लक्ष खूप मोठं आहे. 64 धावांचं आव्हान पार करायचं आहे 5 धावसंख्या धावफलकावरती. फुल टॉस डिलिव्हरी खोदून काढावी लागली. अलॉंग द कार्पेट शॉट बॉल चाललाय वाईडिश. आपण बघतोय लॉंग ऑनमध्ये तिथे क्षेत्ररक्षक होता आणि जोपर्यंत पकडी करेल, फेक येईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली आहे. अक्षरशः थोडंसं दबाव तंत्र निर्माण होत असताना हनुमानपाडा संघावरती, परंतु मोठी नक्कीच म्हणावं लागेल की बॅटिंग लाईन आहे. त्यामुळं इथून मात्र एखादा येणारा षटकार, एखादा येणारा चौकार इथून प्रत्येक फलंदाजाला आत्मविश्वास देऊन जाईल. यावेळेला खोलात टाकलेला बॉल होता, फक्त दिशा देण्याचं काम करण्यात आला होता. स्टिअर झालंय, सिंगल तिथेही कंप्लीट झालेली आहे. संत आणि शांतपणे निर्णय इथे मात्र एक सिंगल इथे कंप्लीट करत असताना पाहतोय आपण. नक्कीच आपण पाहिलं होतं की प्रफुल्लच्या बॅटमधून हा सिंगल आली होती आणि या सिंगलच्या साह्यानं 9 धावसंख्या धावफलकावरती आहे. अभिजित गोलंदाजी मार्कवर आहे. सेकंड ओव्हर स्पेल इथे सुरू आहे. आपण बघतोय प्रत्येक वेळेला प्रत्येक चेंडूवरती इथे क्षेत्ररक्षक पांगवला जातोय, क्षेत्ररक्षक जवळ घेतला जातोय, लांब घेतला जातोय. करडी नजर आहे. यावेळचा फटका
आणि 440 व्होल्टचा झटका ठोकलाय इथे बघतोय आपण नीरज पाटीलने षटकार. पारितोषिक येते 3 षटकारासाठी 500 रुपये आणि प्रति षटकार 100 रुपये निलेश पाटील यांच्याकडून नितीन पाटील सर यांच्याकडून देण्यात येणार आहे. नक्की पाटील सरांना विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. नक्कीच दर्दी प्रेक्षक आहेत. आम्ही नेहमीच म्हणत होतो की कीर्तनाला श्रोते आणि क्रिकेटला चाहते, चाहत्यांमधून निर्माण होणारे दाते, या दात्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. षटकाराच्या साह्याने धावफलकावरती सध्या 15. नो चांगला चेंडू होता. आपण बघतोय आउटसाईड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी, अगदी उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा. पंचांनी केलेली दंडात्मक कारवाई आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ, एक्स्ट्राजमध्ये झाली वाढ. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 16 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. रुपेश पाटील सर यांच्याकडून सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. शुक्रवार आणि शनिवारच्या दरम्यान आमचे लाडके समालोचक जोडले जातील, ते सुद्धा लाईव्ह मॅच अनुभवत आहेत. कोपरोली इथे झालेल्या स्पर्धेमध्ये, सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये नक्कीच ते सुद्धा दाखल झालेले आहेत. बोर्जे गावाचे गीतेश पाटील यांना विनंती आहे की व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. बोर्जे गावाचे गीतेश पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. नीरज यावेळेला खोदून काढावा लागला होता. गतिशीर पद्धतीने चेंडू होता. आपण बघतोय की सिली पॉईंटमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना तिथे सिंगल कंप्लीट झाली. षटकारानंतर पुन्हा एकदा खामोशी आलेली पाहायला मिळतोय. शांत गेम पुन्हा एकदा शांत करण्याचा इथे मात्र अभिजित प्रयत्न करतोय. धावफलकावरती 17 धावसंख्या आहेत. तब्बल 63चं टार्गेट आहे. 64चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. 13 चेंडूंमध्ये 47 धावांची आवश्यकता असणार आहे. 13-47 समोर यावेळेस बघतोय प्रफुल्ल पाटील. लगी तो आबाद नाही तो बरबाद अशा पद्धतीनं फक्त चेंडू पडल्यानंतर बॅट हलवण्याचा प्रयत्न केला होता. आय कॉर्डिनेशन प्रफुल्लचं चांगलं नव्हतंच तिथे पाहायला मिळालं. आणि हा सुद्धा शेवटचा चेंडू, शेवट गोड करणारा चेंडू होता आणि डॉट चेंडू आलाय. आता समीकरण बदललंय. येणारे 12 चेंडू आणि तब्बल 47 धावांची आवश्यकता असणार आहे. मोठी धावसंख्या, 12 चेंडू आणि 47 धावसंख्या. विचारविनिमय जरूर करतायत. आता विचार नाही तर प्रयत्न करायला लागतील, कारण विचाराने माणूस खचून जातो आणि प्रयत्नाने माणूस थोरपदी पोहोचतो. त्यामुळे आता विचार न करता आता प्रयत्न करावे लागतील. आलेल्या प्रत्येक चेंडूला आसमान दाखवायला लागेल. षटकार चौकारांची बरसात तुम्हाला करावी लागेल, कारण अष्टविनायक जोहे संघ हळूहळू आता मात्र या मॅचमध्ये आपला दबदबा निर्माण करत असताना पाहतोय. पहिलं षटक जरूर आपण पाहिलं होतं, संदेश घरतच्या नावावरती राहिलं होतं. तदनंतर गोलंदाजी करत असताना अभिजितला जरूर षटकार जरूर लागला, परंतु तदनंतर मात्र कमबॅक करून देणारा षटक होता. आता मात्र पुन्हा एकदा 12 चेंडू आणि 47 धावांचं मोठं आव्हान असणार आहे. तिसऱ्या षटकासाठी प्राचारण केलंय गोलंदाज क्रमांक 3 रोशन पाटील. समोर आहे नीरज पाटील. नीरजच्या बॅटमधून षटकार आलाय. हो, यावेळचा बॉल अगदी घुटना टेक तमाशा देख अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. थोडंसं लोपीस डिलिव्हरी पाहायला मिळाली. फटक्यामध्ये ताकदीचा जरूर समीकरण होतं, परंतु टायमिंग कुठेतरी अभाव पाहायला मिळाला होता. सिंगल तिथे कंप्लीट जातोय. आता मात्र समीकरण बदलतो. 11 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता असणार आहे. समोर आहे प्रफुल्ल. प्रफुल्लने 4 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत केलाय. 2 धावा जरूर त्यांनी सांघिक संघासाठी जरूर दिल्यात, परंतु इथून मात्र आता हवाई सफर, मोठी धावसंख्या चेस करायची आहे आणि पुढे जाऊन सरसावत डान्सिंग डाऊन द विकेटसाठी. परंतु यष्टीरक्षक बघा सुनील पाटीलने तिथे बाद केले. यावेळेस मात्र प्रफुल्ल पाटील नाव बॅक टू द डग आउट. तसेच गीतेश पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 501 रुपयाची देणगी आलेली आहे. गावदेवी दीव त्यांचं मनपूर्वक आभारी आहे. 18 वरती 3 अशी सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अगदी भलप्रे परिस्थिती निर्माण झालेली आहे. शांतता
मॅचसाठी पाहतोय, कारण 10मध्ये बनवायचे 46 नवीन फलंदाज अनिकेत पाटील ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटने यावेळेला अल्टीपल्टी करत बॉलला स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु आय कोऑर्डिनेशन आणि हँड कोऑर्डिनेशन यामध्ये दोघांमध्ये कुठेतरी तफावत निर्माण झाली आणि यावेळेचा चेंडू पहिलाच चेंडू खेळत असताना मात्र हा चेंडू डॉट पाहायला मिळाला. या षटकामधील आपण बघतोय की 3 चेंडूची डिलिव्हरी झाली आहे, 1 विकेट आणि फक्त सिंगल खर्च केली आहे. पुन्हा एकदा रोशन पाटील आपला जलवा गोलंदाजीच्या मार्क असताना दाखवत असताना शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. पुन्हा एकदा बॅकफुटला जात जागा बनवत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु हाही चेंडू डॉट येतोय. मगाशी नक्कीच सरांनी म्हटलं होतं की झुकलेल्या माना आणि वाकलेल्या माना आणि झुकलेले खांदे हे सांगून जातात की तुम्ही आता इथे मात्र अक्षरशः हारलेला आहात, परंतु मनाने हारलेला माणूस पुन्हा कधीच उठू शकणार नाही आहे. शरीराला जर तुम्ही शरीराने थकला असाल तर एक वेळ उठू शकाल, परंतु मनाने थकलाल तर या जगातील कोणतंच औषध तुम्हाला बरं करू शकणार नाही आहे. आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे, परंतु 7 चेंडूंमध्ये 46 अक्षरशः अष्टविनायक जो हा संघ इथे आपला या मॅचमध्ये दबदबा निर्माण करत असताना पाहतोय आपण. पुढे सरसावत पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लो पिच डिलिव्हरी खोलात टाकलं गेलं, सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. ऑन साईडला खेळत असताना दुसऱ्याचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा पूर्ण झाल्यात आणि समीकरणामध्ये बदल जरूर हो पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता असणार आहे. नथिंग इज इम्पॉसिबल असं एक जरूर इंग्रजीमध्ये आपण नेहमीच म्हणत असतो, परंतु आता 6 चेंडू आणि 46 धावा एवढ्या जमवल्या जातील का हा प्रश्न जरूर आहे. परंतु नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल विनर वर्सेस विनर, म्हणजे पहिल्या मॅचचा विनर होता SCC भाल आणि त्याचबरोबरती या मॅचचा होणारा विनर या 2 टीम दरम्यान पाहायला मिळणार आहे. तर जरूर कुठे जाऊ नका, कारण 2 बलाढ्य टीम्स पुन्हा तुम्हाला पाहायला मिळतील. सुदर्शन म्हात्रे, आपल्याला कालची ऑफर होती ती 10,000 झालेली आहे. महेश पाटील यांच्याकडून आपण व्हाईट चेंडू जर डोक्या ग्राउंडवर आणि पाय वरती करून जर केला तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला आहे. नाही, पण तो पडेल त्याची जबाबदारी कोण घेणार? अच्छा, असू द्या, लाडके आयोजक आहेत त्यामुळे आयोजकांकडून काहीतरी अपेक्षा जरूर असतोय. 7 चेंडू आणि 44 धावांची मोठं आव्हान समोर आहे. समोर आता यावेळेस बघतोय आपण नीरज पाटील ज्या नीरजच्या बॅटमधून षटकार आला होता, परंतु तदनंतर नीरजला खूप खामोश करून ठेवला होता, शांत करून ठेवलाय. यावेळेस मात्र वेगाचा वापर करत अगदी खोलात टाकला चेंडू. आपण बघतोय काऊ कॉर्नरला मिड विकेटच्या रिझनमध्ये बॉलला फेकून दिलंय. अलॉंग द कार्पेट शॉट तिथे सिंगल कंप्लीट होतोय आणि सिंगलच्या साह्यानं धावफलकावरती धावा लागल्यात 21 धावसंख्या धावफलकावरती. समीकरण 5 मध्ये 43 बनवायचे आहेत, 5 मध्ये बनवायचे आहेत 43. यावेळेस मात्र अनिकेत पाटील ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाज क्रमांक 4 प्रशांतला गोलंदाजी मार्कवर आहे, दुसऱ्या आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथे यश संपादन होतोय. बॅटला बॉल चाटून जातोय, चिरल सीमा रेषा पार, चौकार. जरूर मगाशी समालोचन करत असताना आमचे मित्र आदरणीय नक्कीच परमेश पाटील सरांनी खूप साऱ्या अष्टविनायक जोये संघातील खेळाडूंच्या प्रशंसा केली होती आणि ती प्रशंसा का केली होती त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. 40+ मध्ये खेळत असताना अनेक खेळाडू आहेत, परंतु लिजन खेळाडू आहेत, सातत्याने अनेक मैदानं त्यांनी गाजवली आहेत आणि टायमिंगवरती जोर देत असताना अनेकाचे फटकेबाजी पाहायला मिळाली. अप्रतिम फलंदाजी, त्याच्यानंतर गोलंदाजीचा अनोखा शैलीने केलेली ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय. पाहता पाहता शेवटच्या षटकामध्ये जाऊन पोहोचलेला ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला. आपण बघतोय प्रशांतच्या माध्यमातून. प्रशांत आज मात्र शांत होतोय, परंतु प्रशांतने मात्र पाहतोय आपण की इथे मात्र गोलंदाजी करत असताना आपला संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना पाहतोय. शांतता खूप आहे, परंतु ही शांतता काही वेळापुरती असणार आहे, कारण पुढे होणाऱ्या प्रत्येक मॅचेसमध्ये तुम्हाला मोठे मोठे फलंदाज पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने जागा बनवत पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता नीरजचा, परंतु तिथेही पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. इट्स अ डॉट डिलिव्हरी आणि आता मात्र 1 चेंडू आणि 38 धावा NCC हनुमानपाडा या संघासाठी. खरं तर मोठी स्वप्न घेऊन
मोठे आव्हान स्वीकारत आज या मातीमध्ये या विभागामध्ये त्यांनी प्रवेश केला होता, परंतु त्यांची स्वप्न कदाचित आज थांबलेली आहेत, स्थिरावलेली आहेत. इट्स अ वाईट चेंडू, एक्स्ट्राजमध्ये वाढ होईल. आता मात्र धावफलकावरती सिंगलने 27-27 एक चेंडू आणि 27 धावांची, तब्बल 37 धावांची आवश्यकता असणार आहे. NCC हनुमानपाडा हा संघ बलाढ्य संघ मानला जातो, परंतु आज अष्टविनायक जोहा संघासमोर खेळत असताना मात्र अक्षरशः नांग्या टाकल्यात म्हणावे लागेल. आणि जरूर आज मात्र NCC हनुमानपाडा हा टीम इथे पराभूत झालेली आहे. विजय संघ अष्टविनायक जोहे संघ यांचं शतशी आभार. आणि हनुमानपाडा संघ इथे दाखल झाला, तुम्ही या स्पर्धेमध्ये येऊन नक्कीच चांगला खेळ केला, त्याबद्दल तुमचंही खूप सारं कौतुक असणार आहे. सो नेक्स्ट मॅच SCC भाल आणि अष्टविनायक जोहे दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच, आपण मॅन ऑफ द मॅचकडे जाऊया. नो डाऊट अबाउट दॅट. संदेश घरत 7 चेंडू 24 धावा आणि महत्वाचा एक विकेट. थँक्यू सो मच. यानंतर